जिथे मृत्यू देखील मोक्षाचे द्वार बनतो, जिथे बागमती नदीच्या तीरावर चिता जळत असते आणि त्याच ठिकाणी महादेव स्वतः आपल्या भक्तांना तारण्यासाठी विराजमान आहेत, तो म्हणजे नेपाळच्या काठमांडू नगरीतील पवित्र आणि दिव्य पशुपतीनाथ धाम. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पशुपतीनाथ महादेवांची संपूर्ण कथा, त्यांचा प्रकट होण्याचा चमत्कार, मंदिराचा हजारो वर्षांचा इतिहास आणि त्या ठिकाणची रहस्यमय शक्ती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे. पशुपतीनाथ नावाचा अर्थ आणि महिमा. पशुपती म्हणजे पशूंचा स्वामी, पण इथे पशु म्हणजे फक्त जनावरे नाहीत. शास्त्रांनुसार पशु म्हणजे आपण सर्व जीव, जे अज्ञान, मोह, लोभ आणि अहंकार यांच्या बंधनात अडकलेले आहोत, आणि जो या बंधनातून मुक्त करतो तो म्हणजे पशुपती महादेव. काठमांडूच्या बागमती नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शिवधामांपैकी एक मानले जाते. असं म्हणतात, इथे दर्शन घेतल्यावर 7 जन्मांचे पाप नष्ट होतात. पशुपतीनाथ नावाचा अर्थ आणि महिमा. पशुपती म्हणजे पशूंचा स्वामी, पण इथे पशु म्हणजे फक्त जनावरे नाहीत. शास्त्रांनुसार पशु म्हणजे आपण सर्व जीव, जे अज्ञान, मोह, लोभ आणि अहंकार यांच्या बंधनात अडकलेले आहोत, आणि जो या बंधनातून मुक्त करतो तो म्हणजे पशुपती महादेव. काठमांडूच्या बागमती नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर हिंदू धर्मातील सर्वात पवित्र शिवधामांपैकी एक मानले जाते. असं म्हणतात, एकेकाळी महादेव कैलास पर्वतावरून पृथ्वीवर फिरण्यासाठी आले. ते एका सुंदर हिरव्यागार जंगलात आले. ते ठिकाण म्हणजे आजचे काठमांडू. महादेव त्या ठिकाणच्या सौंदर्याने इतके मोहित झाले की त्यांनी हरणाचे रूप धारण केले. देवगण त्यांना शोधू लागले. विष्णू, ब्रह्मा सर्व शोध घेत होते. शेवटी त्यांनी त्या हरणाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हरण जमिनीत अदृश्य झाले आणि त्या ठिकाणी एक तेजस्वी ज्योतिर्लिंग प्रकट झाले. तोच आजचा पशुपतीनाथ. बागमती नदी आणि मोक्ष. बागमती नदी ही फक्त नदी नाही, ही मोक्षदायिनी आहे. इथे अंत्यसंस्कार केल्यास आत्म्याला मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. असं म्हणतात, जो येथे शेवटचा श्वास घेतो त्याला थेट शिवधाम प्राप्त होते. मंदिराची रचना पगोडा शैलीत आहे. इतिहास सांगतो की हे मंदिर हजारो वर्ष जुने आहे. राजा सुकुष्पदेव यांनी याची स्थापना केल्याचे मानले जाते. मंदिरातील रहस्य. मंदिरात 4 मुख असलेले शिवलिंग आहे. प्रत्येक मुख 4 दिशांना पाहते. हे शिवाचे पंचमुखी रूप मानले जाते. म्हणतात, रात्री काही विशिष्ट वेळेला इथे दैवी शक्तींची अनुभूती येते. चमत्कार आणि अनुभव. अनेक भक्त सांगतात, आजार बरे झाले, संकटे दूर झाली, मनशांती मिळाली. श्रद्धा असेल तर पशुपतीनाथ कधीही निराश करत नाहीत. हर हर महादेव.